नमस्कार मित्रांनो, ब्रिटिश भारतातून जात असताना कोहिनूर हिरा आपल्यासोबत घेऊन गेले. पण भारत मातेच्या कुशीत असे अनेक हिरे आणि नररत्न जन्मले, ज्यांनी आपल्या कार्याने प्रतिभेने फक्त भारतवर्षच नाही तर संपूर्ण जग तेजोमय केले. त्याचपैकी एक नररत्न म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. जसे हिऱ्याला अनेक पैलू असतात, त्याचप्रमाणे अण्णाभाऊंच्या श्रीमंत व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. ते फक्त साहित्यिकच नव्हते, तर सक्षम सामाजिक कार्यकर्ते, संघटक, नेते, पत्रकार, अभिनेते आणि खेळाडू होते. त्यांच्या लेखणीने जात, भाषा, प्रांत, देशाच्या सीमा लिलया भेदल्या आणि भारत मातेची मान जगभरात उंच केली. हे जगजाहीर आहेच, पण अण्णाभाऊंच्या कार्याची चिकित्सा करताना फक्त साहित्यिक म्हणून त्यांच्याकडे पाहून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची कक्षा सीमित न करता विविध सामाजिक चळवळीतील अण्णाभाऊंचे योगदान, याचे कार्य त्याच ताकदीने समाजासमोर येणे गरजेचे आहे. म्हणूनच मित्रांनो, या अनुषंगाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि सामाजिक चळवळींचा मागोवा या व्हिडिओमधून मी घेतलेला आहे. आणि चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, म्हणजे मी असेच व्हिडिओ घेऊन येतो आणि जेव्हाही मी व्हिडिओ टाकेन सर्वात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर चला मग मित्रांनो, सुरुवात करूया. मुळात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समोर वीर फकीरा यांचा आदर्श होता. होय, वीर फकीरा मांग, ज्यांच्या पूर्वजांना महाराजांनी तलवार इनाम दिली, तीच तलवार घेऊन गावासाठी वीर फकीरांचे वडील कपटी खोता विरोधात लढले होते आणि शहीद झाले. पुढे वीर फकीरा मांग तीच तलवार घेऊन ब्रिटिशाविरुद्ध लढले होते. अण्णाभाऊ म्हणत, मी फकीराच्या लुटीच्या पैशातून गुटी प्यायला कलावंत. इंग्रजांचा थरकाप उडवणारे थोर स्वातंत्र्य सेनानी पत्री सरकार क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्या क्रांतीचा अण्णाभाऊवर प्रभाव होता. बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली सातारामध्ये 1942 साली ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढल्या गेलेल्या चले जाव आंदोलनात 22 वर्षांचे तारणे बंड अण्णाभाऊ सामील होते. 1942 साली ब्रिटिश सरकारने अण्णाभाऊ विरोधात काढलेले पकड वॉरंट अण्णाभाऊंच्या स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय सहभाग आणि व्याप्तीचा पुरावा आणि साक्ष देते. त्यांनी अशी एक कविता लिहिलेली होती, धन्वंतांनी अखंड पिळले, धर्माधानी तसेच छळले, मगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव, ठरवून आम्हा हीन कलंकित, जन्मोजन्मी करुणी अंकित, जिने लादुनी वर अवमानित, असे त्यांनी लिहिले होते. म्हणून निर्मून हा भेदभाव असे म्हणणारे अण्णाभाऊ हे कामगार चळवळ आणि अस्पृश्यता निवारण चळवळीमध्ये महत्त्वाचा दुवा होते. 1935 आणि 36ला कष्टकरी कामगारांचा बालेकिल्ला असलेले मुंबईतील माटुंगा लेबर कॅम्प येथे अस्पृश्य समाजातील लोकांना एकत्र करून त्यांना समाजात चळवळीत आणण्यासाठी दलित युवक संघाची स्थापना केली. बरबाद्या कंजारी, वळण, सापळा अशा अनेक कथांमधून अण्णाभाऊंनी सामाजिक विषमता, जात पंचायत, अस्पृश्यता, भेदभाव या विरोधात कोरडे ओढत जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अस्पृश्यता निवारण चळवळीला खऱ्या अर्थाने बळ दिले. या चळवळीत त्यांचे विचार हे समाजाला दिशा देणारे असल्यामुळेच त्यांना इसवी सन 1958 मध्ये मुंबईत पार पडलेल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लाभले होते. संमेलनात आपल्या भाषणात त्यांनी पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे, असे ऐतिहासिक विधान करत जागतिक अस्पृश्यता निवारण चळवळीला आत्मभान, आत्मबळ तसेच अधिष्ठान प्राप्त करून दिले. 1950-1960 संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीला मराठी जनमानसाच्या मनात क्रांतीच्या ठिणग्या पेटवल्या. अण्णाभाऊच्या लेखणीचा आंदोलकांवरील प्रभाव कमी करण्यासाठी मोरारजी देसाई सरकारने तमाशावर बंदी घातली. पण प्रतिभावान अण्णाभाऊंनी तमाशाचे रूपांतर अत्यंत चतुराईने लोकनाट्यात करून आपली लढाई चालूच ठेवली. मुंबईतील संयुक्त महाराष्ट्र परिषदेच्या शिवाजी पार्कवरील सभेत हजारो लोकांसमोर अण्णाभाऊंनी माझी मुंबई हे लोकनाट्य सादर केले.
याचा प्रभाव एवढा होता की सभेवरून परतताना मराठी आंदोलकांना आंदोलकाचे घोषवाक्य भेटले. भिंतींना पाठ लावून लढायचे बळ महाराष्ट्र देशाला अण्णाभाऊंनी दिले आणि अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची. परळच्या प्रल्याची, लालबागच्या लढायाची, फाउंटनच्या चढाईची, मुंबईसह महाराष्ट्राची निर्मिती झाली. पण बेळगाव, डांग, उंबरगाव सारखा मराठी प्रदेश कर्नाटकला जोडला गेला. या विरोधात सर्वात अगोदर आपल्या संवेदना, निषेध आणि विरोध जर कोणी नोंदवला असेल तर तो फक्त अण्णाभाऊंनी. आपल्या कवनात अण्णाभाऊ म्हणतात, बेळगाव, कारवार, डांग, उंबरगावावर मालकी दुजांची, धोंड खंडणीची, कमाल दंडलीची. अण्णाभाऊ म्हणतात, कल्पनेच्या भरारा मला मारता येत नाही. मी जे जगलो, जे अनुभवलं ते मी लिहितो. आपल्या मुंबईतील वास्तव्यात कष्टकरी कामगारांचे शोषण, दुःख आणि संघर्ष हे अण्णाभाऊंनी आपल्या मार्मिक शब्दात अचूक टिपले. 1934च्या लालबावटा गिरणी कामगार युनियनच्या मुंबईत ऐतिहासिक संपात अण्णाभाऊ स्वतः सहभागी होते. शिवडीच्या कामगार आणि पोलिसांच्या मध्ये उडालेल्या भडक्याचे ते साक्षीदार होते. 1944ला लालबावटा कला पथकाची स्थापना करून कामगार चळवळीत आपला आमूलाग्र ठसा अण्णाभाऊंनी उमटवला. 1945 साली कम्युनिस्ट पार्टीची टिटवाळा येथील पहिली किसान विकास परिषद अण्णाभाऊंनी आपल्या सहकाऱ्यांसह मुंबई, ठाणे, कुलाबा परिसरात मजूर, कामगार आणि शेतकऱ्यांमध्ये जंगी प्रचार करून यशस्वी केली होती. 1938 ते 1944 पर्यंत गिरण गावातील कामगारांच्या प्रत्येक लढ्यात, आंदोलनात, संघर्षात ते सामील होते. दरम्यान अण्णाभाऊंच्या अकलेची गोष्ट या लोकनाट्याने प्रसिद्धीचा उच्चांक गाठला होता. 1943 ते 1946 दरम्यान बंगालला भीषण दुष्काळ पडला. अनेक मजूर, कामगार, शेतकरी त्यात होरपळून निघाले होते. 1944 अण्णाभाऊंनी बंगालची हाक हा पोवाडा रचला आणि त्याचे कार्यक्रम सादर करत दुष्काळग्रस्तांसाठी लाखोंचा निधी उभारला. हा पोवाडा बंगाली कलाकारांनी बंगाली भाषेत भाषांतरित केला. त्याचे LP रेकॉर्डिंग केले. बंगाली कलाकारांनी या पोवाड्यावर लंडनमधील प्रसिद्ध रॉयल थिएटरमध्ये नृत्य सादर केले. 1946ला नाविकांचे बंड असेल, तेलंगणा, मराठवाडामधील शेतकऱ्यांचे निजामशाही आणि जमीनदाराविरोधात संघर्ष असेल, गोवा मुक्ती संग्राम असेल, या सर्व आंदोलनात अण्णाभाऊंनी आपला सहभाग नोंदवून आपली संवेदना व्यक्त केली. 1946ला पोलीस गोळीबारात अमळनेरचे आंदोलक शेतकरी हुतात्मा झाले. तेव्हा स्वतः अमळनेरला जाऊन सदर घटनेचा निषेध नोंदवत हुतात्म्यांना आपल्या लेखणीचे श्रद्धांजली वाहणारा बहादर कामगार नेता म्हणजे अण्णाभाऊ साठे. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा चळवळीचा प्रभाव अण्णाभाऊंच्या संवेदनेत जाणवतो. फाळणी होऊन पंजाब, दिल्लीमध्ये भडकलेले दंगे याची दाखल घेणारा अण्णाभाऊ घेतात आणि शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. 1936ला स्पेनमधील फॅसिझमच्या विरोधात स्पेनचा पोवाडा रचतात. तर हुकुमशहा हिटलरने सोव्हिएत रशियावर आक्रमण केल्यावर लाल सेनेने दिलेल्या रोमहर्षक झुंजीचे वर्णन ते आपल्या 1942ला रचलेल्या स्टॅलिनग्राडच्या पोवाड्यात करतात. हा पोवाडा आधारित स्टॅलिनग्राडचा पोवाडा ही छोटी पुस्तिका कामगारांमध्ये वितरित करण्यात आली होती. अण्णाभाऊंचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगार विश्वातील प्रभाव पाहूनच त्यांनी 1949ला इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन या नाट्यसंस्थेवर अध्यक्ष म्हणून वर्णी लागली होती. साहित्यासोबतच समाजाचीही सेवा करणारे अण्णाभाऊ कृतिशील सहाय्यक होते. अण्णाभाऊंचे शब्द जे बोलत तेच त्यांच्या कृतीत उतरे. अशा महान साहित्यिकास, क्रांतिकारास मानाचा मुजरा. महाराष्ट्राचे नंदनवन व्हावे हे स्वप्न बघत लिहिणाऱ्या या महापुरुषाने आपल्या हयातीत कधी ब्रिटिश, तर कधी तत्कालीन सत्ताधारी, तर कधी तत्कालीन व्यवस्थेच्या रोषाला, दडपशाहीला तोंड दिले. तत्कालीन व्यवस्थेने अण्णाभाऊंना साफ दुर्लक्षित केले. अण्णाभाऊ प्रसिद्ध झाले आणि ते भारतीयांना कळाले. हे श्रेय हे व्यासंगी कलासक्त विदेशी लोकांनाच जाते. त्यांच्या अनेक कलाकृतींचे जवळपास 27 परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले. 1961ला सोव्हिएत रशियात
अण्णाभाऊंनी इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीने रशियाला आमंत्रित करून त्यांचे गुणगौरव व आदरातिथ्य केले. मुळात 1961 अगोदरच अण्णाभाऊंची सुलतान आणि चित्रा ही कादंबरी रशियात रशियन भाषेत रूपांतरित होऊन प्रचंड गाजली होती. जर परदेशी लोकांनी अण्णाभाऊंना डोक्यावर घेतले नसते तर येथील कर्मठ व्यवस्थेने अण्णाभाऊंचे कार्य आणि इतिहास कधीच उजेडात येऊ दिला नसता. अण्णाभाऊंच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांचे व्यक्तित्व फक्त साहित्यिक म्हणून संकुचित करण्यात येत होते. त्यांचा स्वातंत्र्य चळवळ, दलित चळवळ, कामगार चळवळ, संयुक्त महाराष्ट्र लढा, गोवा मुक्ती संग्राम तसेच इतर सामाजिक चळवळीतील सहभाग आणि कार्य यावर भरीव संशोधन होणे गरजेचे आहे. मित्रांनो, हे सर्व लेख लिहिलेले आहे अजित सकटे यांनी. त्यांनाही माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, त्यांनी हे सर्व रिसर्च करून हे सर्व आपल्याला दिले आहे. मित्रांनो, ही होती छोटीशी इन्फॉर्मेशन. आय होप तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रांमध्ये. त्यांनाही आपल्याला हे कळलं पाहिजे. तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या गोष्टीसोबत, एका वेगळ्या नव्या टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.